संगीत लावा ना, संगीत लावा, संगीत लावा ना. जे वर्तमान आमदार श्रीमती नमिताताई मुंद्रा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत जे प्रमुख पाहुणे आले आहे त्यांनी सर्वांनी येथे बसून घ्यावी आमची नम्र विनंती आहे. सर्व प्रमुख पाहुणे पाठीमाग बसा सर, पाठीमाग बसा. पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. तरी सर्व भाऊ पीछे जाके बैठो, पीछे बैठो, पीछे वाले चेयर में बैठो. उसको संभालना बच्चे को. परेड बड़बड़ सावधान. ताली बजाओ पुष्पांजली एक साथ ताली बजाओ. तर कोणत्याही कार्यक्रमाला पहिल्यांदा दीप प्रज्वलन असते. तर दीप प्रज्वलन हे केज आणि अंबाजोगाई येथील जे वर्तमान आमदार श्रीमती नमिताताई मुंद्रा यांच्यातर्फे दीप प्रज्वलन होणार आहे. ताली बजाने पुष्पांजली एक साथ ताली बजाओ. स्वागत म्युझिक लावा ना. कोणी म्युझिक तुम्हाला सांगितलं, मी दुसऱ्याला सांगितलं. दीप प्रज्वलन झाल्यानंतर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी आसन ग्रहण करावे आमची नम्र विनंती आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्वागत गीत जे आपल्या भारतामध्ये जे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो ते योग प्रशिक्षक आपल्या इथे जे आहेत दत्ताजी लांब हे स्वागतपर गीत आणि त्यांच्या स्वागतपर गीत म्हणणार आहेत. पेड़ सावधान, अपनी अपनी जगह पर बैठ जाओ. पेड़ सावधान, कोई आपस में बातचीत नहीं. सर सुरू कर. स्वागत का सर, म्युझिक सुरू कर. बरं चला, खडे करू इनको सर. त्यानंतर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तर जे केज आणि अंबाजोगाई मतदारसंघाचे जे वर्तमान आमदार श्रीमती नमिताताई अक्षय मुंद्रा यांचा सत्कार जे ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दत्ताजी दराडे सर हे करतील. त्यांना सत्कार करण्यासाठी मी अनुमोदित करीत आहे.
ताली बजाने पुरुषों एक साथ ताली बजाओ. ह्याला हलू नका बरोबर, ह्याला हलू नका फक्त बरं का, आता ड्रेस खराब होती. त्यानंतर विदेशामध्ये मलेशिया, नेपाळ, थायलंड या देशामध्ये जाऊन योग जे शिक्षण आहे ते ब्रह्माकुमारी मंजुषा दीदी यांचा सत्कार चौधरी मॅडम करते. त्यांचं एक म्हणजे जे 3 सुवर्ण पदक आहेत, गोल्ड मेडलिस्ट आणि म्हणजे कांस्य पदक आणि रजत पदक. शबासोबत थोडंसं या ठिकाणी आदरणीय मंजूजींचं स्वागत मी आमच्या लक्ष्मी देवी आहेत त्यांना करतो विनंती की त्यांनी त्यांचं सन्मान आणि स्वागत करावं. यानंतर आदरणीय स्वप्नताई शिराळे पण उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत आपल्या अकॅडमीच्या वतीनं लक्ष्मी दिदींना विनंती करतो की त्यांचं पण त्यांनी स्वागत करावं. यानंतर लागलीच स्वप्नताईंना विनंती करतो की मी आता त्यांनी त्यांचं स्वागत आदरणीय लक्ष्मी दिदींचं करावं. यानंतर योगाचा झेंडा, भारताचा झेंडा विदेशामध्ये फडकावणारे आमचे सहयोगी युवा योगपटू या ठिकाणी खास करून उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय सोमेंद्रजी शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या सर्व पतंजली योग समितीला विनंती करतो की सगळ्यांनी पुढे यावं आणि आदरणीय सोमेंद्रजीचं स्वागत करावं. हा युवा भारताचा ध्वज, योग ध्वज जवळपास विदेशीचा डंका फलकावून गोल्ड मेडलिस्ट या ठिकाणी झालेला आहे. आदरणीय ताई, योगामध्ये विदेशात जाऊन जवळपास 17 गोल्ड मेडल घेऊन आलेला हा युवा सोमेंद्र शास्त्री आमच्या पतंजली योग समितीसाठी एक खूप भूषावह गोष्ट आहे. यानंतर आदरणीय नितेश शिराळे आमचे सहयोगी मित्र आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी देवळे सरांना विनंती करतो की देवळे सरांनी त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर नेहमीच पतंजली योग समितीचा आधारवड राहिलेले ज्ञानदीप अकादमीचे आदरणीय दत्ताजी दराडे सर आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी आमच्या पतंजली योग समितीचे आदरणीय भागवतरावजी, आदरणीय गोसावी सर आणि आदरणीय पांचाळजी यांना सामूहिक त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलवत आहे. नेहमीच आदरणीय दत्ताजींनी पतंजली योग समितीला जेव्हा जेव्हा कार्यक्रमाची आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी सर्व या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं नेहमी कार्य केलेलं आहे. असे आदरणीय दत्ताजी पतंजली योग समितीच्या कार्यामध्ये नेहमी पुढाकार घेऊन आम्हाला मदत करतात, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत.
मेजर साठे साहेब, आपला पण सत्कार होणार आहे, आपण पुढे यावं. या ठिकाणी आदरणीय लोमटेजी, तुम्ही पण वर या, साठे सरांचा सत्कार करा. गोपाळजी मस्के, तुम्ही करा त्यांचा सत्कार. गोपाळजी मस्के, आदरणीय गोपाळ भैया. आदरणीय गोपाळ भैयांचा सत्कार ज्ञानदीप अकॅडमीतर्फे लोहार सर करतील. हा छोटासा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या समोर या ठिकाणी स्वागत गीत या ठिकाणी आदरणीय ताईंना पुढे निघण्याची आपण थोडीशी परमिशन देणार आहोत. पुढच्या कार्यासाठी ताई जाणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी मी या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या समोर स्वागत गीत पर योगाचा एक कवायतीचा एक प्रकार आणि स्वागत गीत असं दोन्ही एकत्रित पतंजली योग समितीचे युवा योग शिक्षक तथा सैनिक आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत सादर करतील. योग गीत सादर करावं. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंगलिंगमालिका तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवं शिवं जटाकटाह सम्भ्रम भ्रमन् निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि ज्वलल्ललाटमट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रशिक्षणम् नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्सुनामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरत्वदुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि ॐ नमः शिवाय सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी
विधूसराग्रि पीठभूभुजङ्गराजमालयानि बद्धजाटचूटक श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ललाटचत्वरज्ज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभाति पीतपञ्चसायकं नमन्निलिप्तनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजतालमास्तु कराल भाल पट्टिका धगद् धगद् ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर पुरकुहूनि शीथिनी तमः प्रबन्ध बद्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधर स्तनोतु कृत्य सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धुरः प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभावलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं महान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे भ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाद्धिमिद्धिमिद्धिमिध्वनं मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिव स्पृशद्विचित्रकल्पयोर्भुजङ्गमौक्ति तत्रजो गरिष्ठरत्नलोष्टयो सुहृद्विपक्षपक्षयो कृशारविन्द चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो श्रमप्रवृत्तिकर्कदा सदा शिवं भजाम्यहम् सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनो
आदरणीय ताईंच्या माहितीस्तव स्वागत गीतामध्ये ताई 6 मिनिटामध्ये योग आणि प्राणायाम मिळून 84 आसनांचा हा सेट होता. 6 मिनिटामध्ये या ठिकाणी यांनी सादर केलेला आहे पाहुण्यांचं स्वागत गीत म्हणून. तर आजच्या कार्यक्रमाचं थोडंसं संयोजना बाबतीत 2 मिनिटात बोलणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला बोलण्यासाठी आणि पुढं परमिशन देणार आहे. आज या ठिकाणी कार्यक्रमाचा जो आयोजन केलेलं आहे, या आयोजनासाठी आम्ही दरवर्षी 4 ऑगस्ट हा आचार्य बालकृष्णजी जे 21व्या शतकातील धन्वंतरी म्हणून परिचित समस्त जगभर आहेत, त्यांचा आम्ही योग दिवस आणि आजचा दिवस जन्मदिन म्हणून आम्ही जडीबुटी दिन साजरा करतो. तर पतंजली योग समितीचं जे कार्य आहे ते आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की पतंजली योग समितीची सुरुवातीचं रोप आदरणीय स्वर्गीय विमलताईंच्या हस्ते झालं होतं आणि तो क्षण आमच्या पतंजली योग समितीच्या सर्व योग शिक्षकांच्या डोळ्यात आज पण तशाला तसा आहे. जे रोप या अंबेजोगाईच्या धरोहरमध्ये स्वर्गीय ताईने लावलं होतं आणि त्याच रोपाचा आज वटवृक्षामध्ये आज विस्तार झालेला आहे. समस्त अंबेजोगाईच्या प्रत्येक गावापर्यंत पतंजली योग समिती पोहोचलेली आहे. पतंजली योग समितीचं कार्य समस्त अंबेजोगाई केज नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हे पतंजली योग समितीचं कार्य पोहोचवलेलं आहे. आज पतंजली योग समिती माहीत नाही असा एकही गाव भेटणार नाही. असं हे छोटंसं रोप स्वर्गीय ताईंच्या हस्ते लावलेलं रोप आज याचा वटवृक्ष झालेला आहे आणि वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी आणि इथं ताईंच्याच रूपाने आदरणीय नमिता ताई आलेल्या आहेत. हा आमच्यासाठी हा सुवर्ण योग आहे आणि खरंच नमिता ताईंना आम्ही स्वर्गीय ताईंच्या प्रतिकृतीमध्ये पाहतो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा योग प्राणायाम हा घर घेऊन जाण्यासाठी आमच्या पतंजली योग समितीचा जो नित्यान चाललेला हा जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये आपण पण या ठिकाणी सामील झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. तर आजचा जो बालकृष्णजी यांचा जन्मदिवस आहे, आम्ही प्रत्येक 4 ऑगस्टला मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पतींचं आम्ही वृक्षारोपण करून हा दिन साजरा करतो. हेच प्रयोजन या ठिकाणी आज आपल्याला आदरणीय ताईंच्या हस्ते आपल्याला होणार आहे. तर मेडिसिनल प्लांट पण या ठिकाणी आदरणीय ताई जातेवेळी वृक्षारोपण करून जाणार आहेत. तर मी पाहुण्यांना बोलण्यासाठी नंतर संधी देणारच आहेत, पण वेळात वेळ काढून ताई या कार्यक्रमाला आल्यात हे आमच्यासाठी खूप मोठं मोलाचा क्षण आहे. तर यानंतर मी शिराळे सरांना ताईंला हँडओव्हर करण्याच्या पूर्वी आदरणीय शिराळे सरांना सांगतो की 2 मिनिटात त्यांनी त्यांचं मनोगत नाहीच आहे, तुम्हीच बोलणार आहात. फक्त माझी जी मुलगी आहे 4थीला आहे, 10 यानंतर दिदींच्या सत्कारासोबत जे 84 आसनांचा पेक सामज आपल्यासमोर सादर केलेला आहे, यांच्यासोबत सुद्धा दत्ताजी लांब यांचा पण सन्मान सत्कार आदरणीय ताईंच्या हस्ते होईल. त्यांनी पण स्टेजवर लागलीच यावं. स्टेजवरच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा समोर यावं. यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने दत्ताजींचं स्वागत आणि सन्मान आदरणीय ताईंच्या हस्ते आणि मंजू दिदींच्या हस्ते करण्याचा त्यांचा मानस आहे. आदरणीय दत्ताजी पुढे या. आदरणीय सर्व योग शिक्षक पण समोर या. सर्वांनी फोटोमध्ये येणं आवश्यक आहे. सर्व योग शिक्षक या पुढे.
त्यानंतर लागलीच आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द या ठिकाणी द्यावेत. नमस्कार. आज जडीबुटी दिवस या म्हणजे आज आपण इकडे सेलिब्रेट करत आहोत आणि आज जे एवढं सुंदर हा कार्यक्रम म्हणजे आपण इकडे सादर केला, हे 5 मिनिटाचं जे योगाचं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलं, खूप चांगलं केलं. कारण आय थिंक किती संख्या असतील मुलांची आणि मुलांची मिळून 400 मुलं एकत्र करणं इट इज नॉट इझी. तर खूप छान, सगळ्यांना मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ब्रह्मकुमारी दिदी असतील, शिरायताई सर, सर्वजण जे माननीय कार्यक्रमाचे सुद्धा जे आयोजक आहेत, ते सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. व आज मी थोडी घाई गडबड केली. ॲक्च्युली वेळ आय थिंक लवकरचा होता, पण सकाळचे लास्ट मिनिट थोडे कार्यक्रम आल्यामुळे, डीन सर भेटायला आल्यामुळे जरा मला उशीर झाला यायला. आणि आता RSSचा एक एव्हरी जिल्ह्याचं वन्स अ इयर प्रशिक्षण असतं, ते आता सुरू झालेलं आहे. म्हणून तिकडे जायची गडबड असल्यामुळे मला जास्ती वेळ थांबता येत नाही आहे. पण आय फील की हे जे तुम्ही योगा हे आपल्या डे टू डेमध्ये एकदम महत्त्वाचं आहे. आपण बघितलेलं आहे की ह्याचे खूप सारे बेनिफिट्स असतात, नॉट जस्ट बॉडी पण इवन फॉर युअर माइंड. तर ते कुठेतरी आज आपल्या सगळ्यांमध्ये ती एकत्र करण्याची जी भावना होती आणि एवढं सुंदर डेमॉन्स्ट्रेशन होतं, त्याच्यासाठी आपल्या सर्वांना तर हॅट्स ऑफ. पण आपले जे लांब जी सर आहेत, कुठे गेले ते, हां, ते खूप चांगलं, मी ह्यांचं पहिलेसुद्धा बघितलेलं. सरांनी खूप छान डेमॉन्स्ट्रेशन एका कार्यक्रमात करून दाखवलेलं. आणि आजसुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांचे जे त्यांनी मला ते पुस्तक दाखवलं, विच इज फुल ऑफ त्यांचे जे रेकमेंडेशन्स असतील का, लोकांनी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केले आहे. तर एवढं म्हणजे कलेक्ट करणं हे सोपं नाही आहे. आपल्यालासुद्धा माहिती आहे की इट इज अ व्हेरी हार्ड जॉब, पण त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने ते केलेलं आहे. मला हा सुद्धा आनंद आहे की स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडेंनी सुद्धा ह्याचा सुरुवात केलेली आणि कुठेतरी ते कंटिन्युएशन आता एवढ्या वर्षांनंतर सुद्धा चालू आहे. हे खरंच मला वाटतं ताईंचं तर नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग आहे, पण आपल्या सर्वांचा जे टीम आहे ज्यांनी मिळून हे एवढ्या वर्ष सातत्याने चालू ठेवलं, हे खरंच वैशिष्ट्य आहे तुमचं. तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं आहे, तर तुमचे सुद्धा शुभेच्छा, अभिनंदन. आपला हा तुझं नाव काय बघा, हां, ह्यांनीसुद्धा खूप, सोमेंद्रनी खूप चांगलं काय म्हणतात डेमॉन्स्ट्रेशन केलं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स की एवढे चांगले मेडल्स, म्हणजे योगा एका ह्याच्यामध्ये एवढे मेडल्स आणणं ऑन अ इंटरनॅशनल लेवल इज खूप हार्ड असतं. एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मला आठवतं आय थिंक 6 months अगो गणपतीच्या आरतीसाठी मी आपल्या इकडे आलेले, तेव्हा बरेच सारे मुलं इथे होते आणि तेव्हा तुम्ही माझ्याकडे या रस्त्याची मागणी केलेली. मला आठवतं सरांनी सुद्धा सांगितलेलं. तर सर, मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं की हा रस्ता आहे, मला द्यायचा आहे, पण इट्स नॉट आय कॅन जस्ट गिव्ह विदाऊट अ नंबर. तर त्या रस्त्याला नंबरची गरज आहे आणि तो नंबर आपल्याला ग्रामपंचायतने एका ठराव घेऊन तो नंबर आपल्याला एकदा दिला की तुम्ही लगेच माझ्याकडे या, मी त्याच्यावरती फंड टाकू शकते. पण आय कॅनॉट कुठलाही ह्याच्यात बसत नाही रस्ता. तर एकदा ठराव घेऊन तुम्ही ते करून टाका काम, मग नक्कीच आपण लवकरात लवकर तो रस्त्यावरती फंड टाकू आणि काम सुरू करून टाकू. आणि दुसरी गोष्ट तेच की आपण एवढा सुंदर दिदींनी सुद्धा मला आय थिंक पुढच्या आठवड्यामध्ये कार्यक्रमाला बोलवलं आहे. तर चांगल्या पद्धतीने आपण एकदम चांगलं काम करत आहात आणि आपण सर्वांना परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आजचा जो जडीबुटी दिवस साजरा करण्याचा तुम्ही औचित्य इकडे केलेलं आहे, तर नक्कीच आपल्याला मनापासून त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. ताईंसोबत एक ग्रुप फोटोसाठी अर्जंट पुढे या, सगळ्यांनी एक ग्रुप फोटो घेऊया अर्जंट. आपण शिक्षकात पुढच्या लाईनला या, पुढे या लाईन, ताई सेंटरला या.
बाकी योग शिबिर पुढे या पुढे या दत्ताजी तुम्ही कोण मध्ये बाकी फोटो सेशनसाठी दुसऱ्याकडे फोटो द्या मुली या 6-7 मुली इथे बसायचे मुलं या इकडे खाली बसायचे ज्यांना इथे यायला शिकायचं समोर अरे तुमचं लवकर या ताईंच्या फेसबुकवर त्यांना बघायचे दिसायचे त्यांनी लवकर इंस्टाग्राम आमदारांचं फेसबुक येते मुंबई पण जाते यानंतर ताई ग्रुप आहे कॅमेरा निघेल का समोर इथे हां झालं सुरुवात का हातात धरावं लागतं हे इकडे नाही असं सेशनमध्ये सर असं दत्ताजी सर या नारळाचं आलेलं श्रीफळ आहे ताईंपर्यंत पोहोचायचं तोपर्यंत हे झाड जगलं पाहिजे शुभेच्छा आणि ताईंना शब्द द्या की हे झाड जगलं पाहिजे त्याला श्रीफळ येईल पहिलं मला प्रसादच पण सगळ्यांनी हात लावले त्याचं ते त्यांनी आता कमिट केलं एवढं मोठं सांभाळायला ते झाड सांभाळायला आणि ताईंना राजकीय सामाजिक सांस्कृतिक बंद करू नका तुमचं चालूच राहते सुट्टी तुमचं चालू राहते ह्याच्यात नाही हाथ मत लगा बाबा चल ही रहा है शूटिंग शूटिंग चल रही है माझे सहयोगी मित्र शिराळे सरांना 2 मिनिटांमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. आदरणीय शिराळे सर. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, नामोल्लेख मुद्दामच टाळतोय कारण परत वेळ झालेला आहे आणि त्यामुळं सर्व व्यासपीठ
आणि समोर बसलेल्या उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रेनिंग देणारे सर्व प्रशिक्षक, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी योग सादर केला ते आमचे सहकारी मित्र श्री दत्तात्रयजी लांब आणि अतिशय बहरदार असं चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी मित्र सन्मान्य धनंजयजी इंगळे, सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी 200वा निशुल्क योग शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आत्ताच येऊन गेल्या, मनोगतही व्यक्त करून गेल्या. सर्वांनाच माहिती आहे की दत्ता लांब यांनी हा जो 200पर्यंत जे कार्यक्रम घेतलेला आहे ते कुठल्याही शासनाच्या अनुदानाचा एकही रुपया न घेता त्यांच्या स्वखर्चाने, पगारातल्या खर्चाने आत्तापर्यंतचे सर्व कार्यक्रम ते गावोगावी जाऊन त्या ठिकाणी ते सादर करत असतात. त्यामुळे आजच्या या आचार्य बालकृष्णजींनी जे यांच्या जन्मदिवसानिमित्त जडीबुटीचा जो दिवस म्हणून आपण साजरा करतो, तर दत्ता लांबसाठी सर्वांच्या एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. सर, लोकसंख्येची जनगणना आपण पाहिलेली आहे. लोकसंख्येची जनगणना करणं सोपंही जातं, परंतु झाडांची जनगणना हा एक वेगळाच विषय आहे. आणि म्हणून या जेव्हा आपल्या आचार्य बालकृष्णजींनी याच्यावर काम करायचं ठरवलं, सुरुवातीला घरगुती असतील, त्यानंतर देशातील असतील आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारच्या वनस्पतीवर काम कर, तर त्यांना पहिला प्रश्न पडला की सगळ्या वनस्पती मिळून किती आहेत. आणि नंतर त्यांनी ते संशोधन केलं, काही गोष्टी तपासल्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं की 3,60,000 वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती आपल्या या अस्तित्वात आहेत. आणि मग त्यांना त्याच्या पुढचा प्रश्न पडला की आता 3,60,000 वनस्पती आहेत, तर त्याच्यातल्या औषधी वनस्पती किती आहेत. आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं. परंतु ही जनगणना, त्या झाडांची गणना करणं हे सोपं काम नव्हतं. आणि त्यानंतर 1990 ते मला वाटतं 2010पर्यंत WHO म्हणजे जागतिक आरोग्य वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हिने ते काम हाती घेतलं. त्यांनी 1999ला हाती घेतलं आणि 2010ला ते सुद्धा कंटाळले. म्हणजे एवढी मोठी संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी, त्यांनी सुद्धा ते काम बंद केलं. परंतु जो दुनिया असंभव माने वो पतंजली करता है असं म्हणत पतंजलींनी हे काम केलं. त्याचे शिलेदार आमच्या समोर हे सर्व उपस्थित आहेत. म्हणजे सोपं काम तर कुणीही करेल, परंतु अवघड काम करण्यास कुणी धजावत नाही. आणि सगळ्यात अवघड काम हे आमची योग समिती, लांब सर, त्यांच्यासोबतचे सगळे योग प्रशिक्षक हे करत असतात. या प्रसंगी त्यांना शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर कौशल, डॉक्टर अनुप यांनी हे केलं. त्यानंतर त्यांनी जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून आपल्याला किती ज्ञान देता येईल, घेता येईल याची माहिती घेतली. परंतु छोटे छोटे पुस्तकं होते. आणि सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ, त्याचं मला नाव आठवत नाही, पण त्याच्यापेक्षाही मोठा ग्रंथ म्हणून वनस्पतीमधला वर्ल्ड हर्बलाइन इन्सायक्लोपीडिया असा जवळपास किती भाग असतील बरं या पुस्तकाचे. आपल्याला एखादं पुस्तक जर लिहिलं तर त्याचे जास्तीत जास्त किती भाग आढळले? 28. या पुस्तकाचे जवळपास 103 भाग आहेत. 103 भागापैकी 1, 2, 3 हे या समितीकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला वाचायचंय ते वाचू शकता. आणि ह्याची 1.25 लाख पानं आहेत. म्हणजे दररोज 25 पानं जरी एखाद्याने वाचली तरी त्याला ते पूर्ण वाचायला जवळपास 10 वर्ष जातात. इतकं मोठं प्रचंड कार्य, हे काही सोपं नाही. प्रत्येक वनस्पतीचं जाणं, फोटो काढणं, त्याच्या पानांची रचना, रंगाची रचना, त्याच्या गुणांची रचना. मशरूम घ्यायला गेलो तर आपण मशरूम खायला गेलो, काही बिनविषारी सुद्धा आहेत, उगवलं ते खाताल सगळेच. त्याच्यामुळं थोडंसं तपासून घ्या. त्या मशरूममध्ये प्रकार आहेत, विषारी आणि बिनविषारी. सापामध्ये जसे असतात तसे त्या वनस्पतीमध्ये सुद्धा आहेत. आणि हे सगळं
आचार्य बालकृष्ण हे करत आहेत, म्हणून की जे ठरलेलं आहे की त्यांच्या जन्मदिनानिमित्त जडीबुटी दिवस साजरा केला जातो, तर हे कुठेतरी सार्थक आणि त्यांच्या योग्य कामाला एक खरोखरच हा दिन त्यांच्याच नावे साजरा व्हावा. बाकी वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे जास्तीचं काही बोलणार नाही, इतकंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय मंजुषा दिदींना विनंती करतो की त्यांनी आजच्या जडीबुटी दिनानिमित्त शुभेच्छापर 2 शब्द बोलावे. ओम शांति. आप सभी बोल सकते हैं ओम शांति. क्योंकि बहुत समय से सिर्फ सुन रहे हैं, बोल नहीं रहे हैं, इसलिए आप सभी को बोलना. तो आज का दिवस बड़े ही खुशी का दिवस है. विशेष करके आज हम सभी यहाँ एकत्रित हुए हैं. लाम सर ने हमें यहाँ एकत्रित किया है. सचमुच देखा जाए तो लाम सर, जिन्होंने अपना तन मन धन समय संकल्प श्वास सब कुछ इस सेवा के कार्य में लगाकर अपने पुण्य का खाता उन्होंने जमा किया है. निःशुल्क सेवाएं इतनी करते हैं और सभी को इतना योग सिखा करके वो भी इतने उमंग उत्साह में रहते हैं. तो इससे ये सिद्ध होता है कि इस योग से हमारे जीवन में उदासी निकल करके हमारे जीवन में उमंग उत्साह आ जाता है. इसका एक एग्जाम्पल हमारे सामने लाम सर है. हम देखते हैं, मुझे 100वें प्रोग्राम में, जब उनका 100वां प्रोग्राम था, सेंचुरी की थी उन्होंने, उस प्रोग्राम में भी मुझे बुलाया था. और आज इनका 200वां प्रोग्राम है. इस प्रोग्राम में भी मुझे आने का ये अवसर मिला है. तो मैं इस कार्यक्रम में आने के लिए अपने आप को बहुत धन्य समझती हूँ. और इन्हों के इस कार्य को देखो, 100-200 प्रोग्राम करना सचमुच एक कोई साधारण बात नहीं है, बहुत बड़ी बात है. बहुत ही सराहनीय कार्य इन्होंने किया है. तो इनको देख कर के हम भी अपने जीवन में उमंग उत्साह ला करके जो हम कार्य कर रहे हैं उसमें उमंग उत्साह से हम आगे बढ़ सकते हैं. ऐसे नहीं कि हर एक योग के ही कार्य में आगे बढ़े, लेकिन जिनके अंदर जो इच्छा है, जो करना चाहते हैं, उसमें उमंग उत्साह से अगर कोई भी कार्य करेंगे तो हम बहुत आगे बढ़ सकते हैं. और वैसे भी अभी सुना रहे थे कि आज जड़ी बूटी का दिवस मनाते हैं, बाल कृष्ण जी का आज जन्मदिन भी मनाते हैं. तो इसलिए आज उन्हों को मैं ब्रह्मा कुमारी संस्था की ओर से बहुत बहुत दुआएं देती हूँ. और आप सभी का, लाम सर का और जो पतंजलि समिति की जो भी सदस्य है, आप सभी का बहुत बहुत अभिनंदन है. आज समय कम है इसलिए मैं ज़्यादा समय नहीं लूँगी, लेकिन मैं आपसे निवेदन करती हूँ सर से कि कभी आकर के मैं बच्चों को मेडिटेशन सिखाने के लिए आऊँगी. क्योंकि हमें मन की एकाग्रता, कंसंट्रेशन के लिए मेडिटेशन की बहुत आवश्यकता है. इसको कहेंगे समय की पुकार है और हमारे जीवन के लिए आवश्यकता है. सबको सीखना चाहिए. स्टूडेंट के लिए ही नहीं है, लेकिन कोई भी क्षेत्र में कार्य करते हैं वहाँ कंसंट्रेशन की बहुत आवश्यकता है. समय अनुसार हम देख रहे हैं तनाव बढ़ता जा रहा है, डिप्रेशन बढ़ता जा रहा है. तो उसको कम करने के लिए मेडिटेशन की आवश्यकता है. तो इस आवश्यकता को समझते हुए मैं यहाँ 2-3 दिन 1-1 घंटे का समय लूँगी और आपको मेडिटेशन दूँगी. अगर आपकी इच्छा है तो निःशुल्क होता है ब्रह्मा कुमारी में जो भी शिक्षाएं दी जाती हैं. और दूसरा मैं आज के दिन, बहुत बहुत धन्यवाद. और दूसरा मैं आज के दिन आपको एक सुनाने वाली हूँ कि प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की पूर्व मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणि जी, जिनका 25 अगस्त को उनका पुण्यतिथि रहता है, उसके निमित्त रक्तदान शिविर का आयोजन ब्रह्मा कुमारी संस्था ने किया है. ब्रह्मा कुमारी संस्था इंटरनेशनल लेवल की संस्था है. भारत ही नहीं बल्कि 140 देशों में इसका कार्य चलता है. और अभी जो ये रक्तदान शिविर का कार्यक्रम होगा, इसका गिनीज बुक रिकॉर्ड होने वाला है. उसमें ये दर्ज होगा रक्तदान शिविर का. इसलिए हमारे जितने भी 6-7 हज़ार सेवा केंद्र है, सभी मिलकर के यह प्रोग्राम कर रहे हैं. तो मैं आप सबसे निवेदन करती हूँ कि आप में से किसी को भी अगर इच्छा है रक्तदान करने की, तो 24 अगस्त को रविवार है, छुट्टी का दिन रहता है. अम्बेजोगाई में अपना ब्रह्मा कुमारी सेंटर है.
तो वहाँ आकर के आप रक्तदान कर सकते हैं। ये मेरी आपसे विनंती है। तो इसी कार्यक्रम के लिए मुझे यहाँ पर बुलाया, इसलिए आप सभी का फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद। ओम शांति। यानंतर या संस्थेचे सर्व ज्यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ लावली आणि पतंजली योग समितीसाठी नेहमी एक आधारवड राहिलेले आहेत, या संस्थेचे संस्थापक आदरणीय दत्ताजी दराडे सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. बड़े बड़े सावधान. आज या ज्ञानदीप अकॅडमीच्या प्रांगणामध्ये आपण पाहत आहोत, आत्ताच आमदार मॅडम आपल्याला मार्गदर्शन करून गेल्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या पतंजली योग समितीचे सर्व टीम आपल्या या ज्ञानदीप अकॅडमीच्या प्रांगणात तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर खूप आज आनंदाचा दिवस आहे, कारण आपण बालयोगी महाराजांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण आज इथं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जडीबुटी दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आमदार मॅडमना वेळ नसल्यामुळं आपण उद्याचा कार्यक्रम आजच साजरा करत आहोत. इथं मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि आमदार मॅडम यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही मोलाची सांगितलेली आहे. सर्वप्रथम या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये योग आणि आपले दत्ता लांब सर हे एक समीकरण सर्वांना माहीत आहे. रोडवरून गाडी खाली येताना दिसली की सगळ्यांना माहीत आहे आज काहीतरी वेगळं आपल्याला शिकायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी हे प्रत्येक दिवस सरांना भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. सर सुद्धा त्यांना काय पाहिजे त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करत असतात. तसं बऱ्याच वेळेस तुम्ही पण पाहिलेलं आहे अधूनमधून. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमची प्रॅक्टिस रेग्युलर चालू असतेच आहे. त्याच प्रॅक्टिसला धरून आणखी काही मुलांना ॲडव्हान्स करण्यासाठी तुमच्या सर्वजणांचं जे सहकार्य आम्हाला लाभतं त्याबद्दल नक्कीच तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. कारण मित्रांनो, जे तुम्हाला शिकवलं जातं हे कुठलाही एकही रुपया न घेता निशुल्क सेवा ही इथं आपल्याकडं ही सर्व टीम देत असते. आणि हे शिकवण्यासाठी बाहेर क्लासेस लावावे लागतात, शिकवून लावावे लागतात आणि त्यामधून आपल्याला हे शिकता येतं. कारण आताच आपल्या समोर 17 गोल्ड मेडल योगामध्ये डॉक्टर जोग. तर योगेंद्र भैयासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करा. कारण आपण पाहिलं शेवटच्या टप्प्यामध्ये एक 4-5 इव्हेंट भैयानं करून दाखवले. तर नक्कीच जे केलं ते खूप युनिक होतं आणि अप्रतिम होतं. कारण का, आपल्या स्वतःच्या पंच ज्ञानेंद्रियावर शरीरावर एवढी कमांड हे फक्त आणि फक्त सरावानुसारच होऊ शकतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे योगेंद्र भैया आहे, दत्ता लांब सर आहेत. दत्ता लांब सरांना आपण दररोजच पाहतो, परंतु आज आणखी त्याच्यापेक्षा काही ॲडव्हान्स गोष्टी तुम्ही पाहितल्या
तर वेळ कमी असल्यामुळं त्यांना सर्व सादरीकरण करायला तेवढा वेळ भेटला नाही, परंतु नक्कीच आपण एक वेळ योगेंद्र भैयाचं सर्व सादरीकरण पाहण्यासाठी एक दिवस त्यांना दत्तालाम सर आणि त्यांची टीम ही घेऊन येतील आणि तुम्हाला तुमच्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम ते नक्कीच करतील अशी मला आशा आहे. कारण सर तसं पाहायला गेलं तर हे विद्यार्थी आपलं गाव, तालुका, जिल्हा सर्व सोडून इथं शिक्षणासाठी आलेले असतात. त्यामधून अधूनमधून असे नवीन इव्हेंट होत राहिले तर थोडंफार त्यांनाही चेंजेस, बदल हा अपेक्षित असतो आणि तो मिळतो. कारण का दररोजच करा रनिंग, करा पिटी, नाही राऊंड मारले तर खा मार, मग त्यापेक्षा काहीतरी वेगळं. कधी कधी दत्ताला मेजर हा बॉक्स घेऊन तिकडून निघले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, कारण त्यांना माहित असते आज म्युझिक सुरू होणार. आणि असं वेगवेगळ्या भूमिकेत आपले दत्ताला मेजर आणि त्यांची टीम या ज्ञानदीप अकॅडमीला सहकार्य करत आहे. आणि आमच्याकडून सुद्धा मी एक ग्वाही देतो की या पतंजली योग समितीला जिथं जिथं आमची आवश्यकता पडेल तिथं तिथं आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा अशा ठिकाणी ही आमची ज्ञानदीप अकॅडमी शक्यतो नक्कीच तुम्हाला पण सहकार्य करेल. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मान्यवर मंडळी भरपूर वेळ झाला ताटकळत बसलेली आहे आणि वेळेचं पण गांभीर्य ओळखून मी जास्त काही बोलत नाही, परंतु इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपण घर सोडून इथं बाहेर आलेलो आहोत आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टीसाठी आपण नक्कीच आपले ध्येय हे डोळ्यासमोर ठेवून आपल्या आईवडिलांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या पुढच्या पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, कुठलीही भरती असो त्यामध्ये आपलं नाव हे यशस्वी रूपी कोरल्याशिवाय राहणार नाहीत याची मी तुम्हाला एक साथ घालतो आणि ती तुम्ही साथ नक्की पूर्ण करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरेच विद्यार्थी काही मनातून हसले, म्हणजे आदरणीय दत्ता सरांना जे सांगायचं होतं ते सगळ्यांना पटलं. पण खरंच ज्या उमेदीने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि ही उमेद घेऊन आपण आपल्या आईवडिलांचे स्वप्न कसे पूर्ण केले पाहिजेत याच्याबद्दल सविस्तर खरं एक युवा दुसऱ्या युवाला सांगू शकतो असं मला वाटतं. तर माझे जे सहयोगी मित्र आहेत सोमेंद्रजी, त्यांचा प्रवास आता सांगितल्याप्रमाणे एवढा खरंच सोपा नव्हता. तर तो सोपा नसलेला प्रवास त्यांनी आपल्या कष्टातून कसा सोपा केला हे ते 2 मिनिटांमध्ये तुमच्याशी संवाद साधतील. आणि त्यानंतर आमच्या पतंजली योग समितीच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाचा जो आभार प्रदर्शन आहे आमचे देवळे सर करतील. तर तुमच्याशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी समोर येऊन आदरणीय सोमेंद्रजीला विनंती करतो की आमच्या ह्या युवांना असा एक संदेश द्यावा जेणेकरून त्यांचं ध्येय त्यांना मिळेल. धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. बघा सर, आता वाटतंय थोडं फुललेत वेगळं, नाहीतर एवढा वेळ सगळे कोमजले होते सर, उन्हामुळे असो वातावरणामुळे असो. बघा आज आहे जडीबुटी दिवस. आपल्या पूर्ण भारतामध्ये आचार्य
बालकृष्णजींच्या जन्मोत्सव निमित्त जडीबुटी दिवस आपण साजरा करतो. त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलो आहोत. मला ज्ञान अकॅडमीने बोलवलं. आपलं बीड जिल्ह्याचं नाव जेवढं बदनाम आहे तेवढंच आपलं छान पण आहे. फक्त लोकांना माहीत नाही आपल्या बीड जिल्ह्यातले पोरं IAS असो, ऑफिसर असो, स्पोर्ट्समध्ये असो. मी 3 देशात गेलो आतापर्यंत सर. पहिलं मलेशिया, नेपाळ, थायलंड, तिन्ही देशातून भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिन्ही वेळेस गोल्ड मेडल आणले आपल्या भारतासाठी. याच उमेदाने मी सांगतो आपल्या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे. तुमच्यासारखे पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, नेव्हीची भरती असेल, वन विभागाची भरती असेल. आपल्या शहरामध्ये, अंबाजोगाई शहरामध्ये असे खूप आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कमी आहेत. परळीमध्ये एक साई अकॅडमी आहे, अंबाजोगाईमध्ये ज्ञान अकॅडमी आहे. यांचं काम आपल्या बीड जिल्ह्याला पुढं नेणं, होतकरू विद्यार्थ्यांना पुढं नेणं हे काम. तुमच्यातून मला असं वाटतंय इथं जे प्रत्येक विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्यातून मला दिसतंय कोणी ना कोणी पोलीस भरती होईल, आर्मी भरती होईल. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संघर्ष करत राहा, तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त होईल. धन्यवाद. आभार देवळे सरचा. यानंतर आमच्या समितीच्या वतीनं आदरणीय देवळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम आहे यामध्ये पतंजली योग समिती आणि ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा आजचा जडीबुटी दिन आज आपण साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो होतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जी होती ती माननीय आमदार नमिताताई मुंदडा यांची. त्यांच्या खूप अशा धक्काधक्कीच्या किंवा खूप संयुक्त अशा जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वेळ काढून आपल्याकडे आल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमासाठी तुमच्या ब्रह्मकुमारीजी मंजुषा दिदी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याच पद्धतीनं संजय गंभीरे, स्वप्नाताई शिराळे, लक्ष्मी देवी याही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमात यथोचित असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार. आजचा हा जो दिवस आहे हा जडीबुटी दिन म्हणून साजरा करण्यामागे आचार्य बाळकृष्णन यांचं योगदान जे आहे ते योगदान काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं आपली प्रगती केली या सर्व गोष्टी आपल्याला शिराळे सरांनी सांगितलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीचे दत्ता दराडे सर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण खूप असा चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि निश्चितच या सर्वामागे प्रोत्साहन आणि त्यांच्या मागे लागून कार्यक्रम आयोजन करण्यासाठी जी तयारी केली श्री दत्ता लांब यांनी. आमच्या पतंजली योग समितीचे खूप असे ॲक्टिव्ह असे सभासद आहेत श्री दत्ता लांब आणि दुसरे म्हणजे योगगुरू उत्रेश्वरजी पांचाळ यांनी पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये योगा अंबेजोगाईचं नाव हे योगामध्ये पुढं केलेलं आहे. तर त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. परळीहून खास उपस्थित असलेले सोमेंद्र शास्त्री, त्यांना किती पुरस्कार आहेत, किती मिळाले आहेत हे पाहिलेलं आहे आपण. तर ते आज या ठिकाणी आपला वेळ देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि पतंजली योग समितीचे प्रभारी श्री धनंजय इंगळे, महामंत्री श्री गोसावी सर, त्यानंतर उत्रेश्वरजी पांचाळ, आमच्या समितीचे ज्येष्ठ सल्लागार श्री भागवतराव कांबळे, त्याच पद्धतीनं दत्तात्रय लांब यांच्याबरोबर असणाऱ्या 2 योग शिक्षिका ज्यांनी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलं, असे सर्वजण आणि या अकॅडमिकमध्ये हे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे अकॅडमीचे सर्व पडद्यामागचे सर्व कलाकार या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जे पाहुणे आहेत त्यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.